राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्त्वाच्या या बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। बातमीपत्रास सुरुवात करूया। गेली अनेक वर्ष बंद पडलेला नीरा येथील कांदा बाजार नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी आनंददायक बातमी। फार्मर आयडी शिबिराला कृषी अधिकाऱ्यांची भेट। शिरगाव मावळ तालुक्यात सुनील जाधव यांनी कृषी अधिकारी फार्मर आयडीला भेट दिलेली आहे। दौंड तालुक्यात उन्हाळी भुईमूग पिकाच्या पेरण्यांना वेग आलेला दिसत आहे, तर काही शेतकऱ्यांनी ऊसात भुईमुगाची आंतरपीक म्हणून टोकन केले आहे। कांदा लागवडीमध्ये कीटकनाशक आणि तणनाशक वापरल्यामुळे काही शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाल्याने नाशिक जिल्ह्यात 9 कृषी केंद्राचा परवाना रद्द। 11वी ऑनलाईन प्रवेशात बदलांचे संकेत। सोमय्या महाविद्यालयातील घोटाळ्यानंतर प्रवेश प्रक्रिया पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह। लग्नाच्या आमिषाने विधवा महिलांना फसवणाऱ्या भामट्याला अटक। प्रमोद असं या गिरगाव येथील राहणाऱ्या भामट्याचं नाव। पीक विमा योजनेत बदल करण्याच्या हालचाली। नमो शेतकरी महासन्मानमधून वाढीव निधी किंवा विम्याला 2 हेक्टरची मर्यादा शक्य। चेंगराचेंगरीची उच्चस्तरीय चौकशी व्हावी। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत। पोलीस सीसीटीव्हीची फुटेजही तपासणी करणार। लव जिहाद विरोधात कडक पावले उचलणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। नवा कायदा आणणार। आंतरधर्मीय विवाह गैर नाही, मात्र फसवणूक नको। पदासाठी कधीही नौटंकी केली नाही। आमदार भास्कर जाधव यांचे संकेत। माझ्या बाबतीत मीडियाने गैरसमज निर्माण केले। राजीनामा द्यायचा की नाही हे धनंजय मुंडेंनी ठरवावे। मी सिंचन घोटाळ्यावेळी स्वतः राजीनामा दिला होता। अजित पवार यांची स्पष्टोक्ती। एफपीआयची विक्री थांबता थांबेना। आतापर्यंत 21,000 कोटींचा निधी बाहेर। अमेरिकेने आयात शुल्क लादल्यानंतर हा तणाव वाढलेला दिसत आहे। भाजपने आरबीआयच्या संगनमताने बँक बुडवली। राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा। न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांचा आक्रोश। थकबाकी मिळाल्याशिवाय माघार नाही। कंत्राटदारांचे आंदोलन सुरूच। राज्यातील रस्ते, पूल, कालव्यांची कामे ठप्प। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही बैठक नाही। कोळशावरील तंदूर चिकन रोट्यांची भट्ट्यांवर बंदी। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची मुंबई महानगरपालिकेकडून कठोर अंमलबजावणी सुरू। महाराष्ट्रातील 6,000 मराठी प्रेमी दिल्लीच्या साहित्य मेळाव्यात जाणार। राज्यातील 2,500 साहित्यप्रेमींचा सहभाग। एप्रिलमध्ये निवडणुकांची शक्यता। चंद्रशेखर बावनकुळे राज्यातील मागासवर्गीयांच्या आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली कागदपत्रेही बघितली आहेत। IPL 2025 वेळापत्रक जाहीर। KKR विरुद्ध बंगळुरू सामन्याने सुरुवात। 22 मार्च रोजी हा सामना सुरू होणार। डोंबिवलीच्या 65 इमारतीमधील रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा भक्कमपणे उभा आहे। वाहन खरेदी करण्याची देखील ऐपत उरली नाही। ठाणे महानगरपालिकेकडे आग विझवण्यासाठी पैसे नाहीत। DPDC समोर झोळी पसरवण्याची वेळ। मुंबईत मराठीचा पुन्हा अवमान। गुजरातीची सक्ती। रूपम शोरूमला मॅनेजरला शिवसेनेचा मोठा दणका। लाडक्या बहिणींचे इन्कम टॅक्स रेकॉर्ड तपासणार। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास लाभ नाही। लवकरच फेब्रुवारीचा हप्ता। अतिवृष्टी आणि मान्सूनोत्तर पावसामुळे खरीप व लेट खरीपातील
कांदा हंगाम प्रभावित झाला. रब्बी हंगामातील उन्हाळा कांदा लागवडही लांबणीवर गेल्या. राज्यातील दूध उत्पादकांना सबसिडी कधी मिळणार? तारखोपे तारीख म्हणत शेतकरी आणि दूध उत्पादक हे वाट बघत आहेत. लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी सुरू करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. योजनेचं सामाजिक परीक्षण करून यातून महिलांना वगळणार. लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली असून मागील वर्षभरातच भाव 40% कमी झाले आहेत. सध्या मिरचीचे दर प्रति क्विंटल 10 ते 12 हजार दरम्यान आहेत. आर्थिक संकटात शेतकरी. यंदा सर्वच प्रमुख पिकांचे बाजारभाव शेतकऱ्यांची निराशा करत आहेत. आधी कापूस, सोयाबीन, आता तुरीचे भाव हमीभावाच्या खाली आलेले आहेत. सरकारने केवळ 25%च खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले. देशभरात सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा 1000 रुपयांनी कमी झाले आहेत. सरकारने खरेदी थांबवली असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले दिसत आहेत. 1 लाख वीज ग्राहकांची पेपरलेस वीज बिलास पसंती. गो ग्रीनमध्ये नोंदणी करा आणि 120 रुपये वाचना. नवी योजना. देशात सर्वाधिक सोयाबीन खरेदी महाराष्ट्रात झाली आहे. काही बाबतीत सोयाबीन खरेदी शिल्लक राहिली आहे. आता कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही असा निर्णय राज्य सरकार घेईल. शेतीमालावर आधारित उद्योग परभणीत आणण्यासाठी प्रयत्न करणार. उद्योग मंत्री उदय सामंत यांची काल महत्त्वाची माहिती. सुरेश दस यांनी माहिती दिल्याप्रमाणे कापूस सोयाबीन मूल्य साखळीचा गैरव्यवहार विधिमंडळात मांडणार. त्यामुळे धनंजय मुंडे काय करणार? कृषी विद्यापीठाच्या 35,000 एकर जमिनी चारा लागवडीसाठी वापरणार. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा महत्त्वाचा मोठा निर्णय. भाजपाने महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये गुंडाळून ठेवला. केंद्रीय मंत्री निषाद यांच्या घोषणेनंतर पडला मुख्यमंत्री पदावर पडदा. प्रकल्पग्रस्तांना दिलासा. 100% भूमिहीनची अट राज्य सरकारने केली रद्द. दाखल्यासाठी पात्रतेचे निकष बदलले. 10 दिवसानंतरही दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री ठरेना. काल नेता निवडीसाठी बैठक झाली होती. शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार. 20 फेब्रुवारीला शेतकऱ्यांची राज्यव्यापी मोठी होणार बैठक. शक्तीपीठला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध असल्यामुळेच महामार्ग जिल्ह्यातून जाणार नाही. मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं होतं. हसन मुश्रीफ यांची माहिती. अजित नवले शेतकरी नेते यांनी एक इशारा दिला आहे. सोयाबीन उत्पादकांचा विश्वासघात करू नका, अन्यथा तुम्हाला जड जाईल. सोयाबीन विषयी महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. राज्यात सोयाबीन खरेदीला मुदतवाढ नाही, पणन विभागाचे स्पष्टीकरण. सातारा जिल्ह्यासाठी 238.75 कोटींच्या वाढीव निधीस मंजुरी. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची महत्त्वाची माहिती. अलमट्टी धरणांची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा विरोधच. शिष्टमंडळ केंद्रीय मंत्र्यांना भेटलं. यापुढे काय निर्णय होणार याकडे लागलं लक्ष. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सरकार सज्ज. NICRA प्रकल्पातून अभ्यास सुरू असल्याची सरकारची महत्त्वाची माहिती. 10 दिवसानंतरही दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री ठरेना. अमित शहा उद्या महत्त्वाचा निर्णय घेणार. उद्या बोलवली महत्त्वाची बैठक. खतांचा ओव्हरडोस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान. 4 दशकात 5 पट वाढला वापर. मातीचे आरोग्य धोक्यात. उत्पादन घटण्याची शक्यता. मुंबईत समुद्रांच्या लाटापासून वीज निर्मिती.
इस्रायलच्या कंपनीच्या सहकार्याने भारत पेट्रोलियम कंपनी लिमिटेडचा मोठा प्रकल्प धरणांमध्ये 50%चं पाणीसाठा चोरट्या पद्धतीने पाण्याचा उपसा झाला तर एप्रिलपासून राज्यात मोठी पाणी टंचाई येण्याची शक्यता। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या अशा झटपट शेतीविषयक बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ नक्की लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।